नमस्कार मित्रांनो, 5 मिनिट इंग्लिशमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आजचे 24 वाक्य. 24 तासातले आपण 24 वाक्य बघणार मित्रांनो. तर पहिलं वाक्य आपलं आहे आजचं, खूप खूप वर्षापूर्वी. तर बघा मित्रांनो, काही गोष्टी सांगण्यासाठी आपण असे वाक्य वापरत असतो की खूप खूप वर्षापूर्वी. तर त्या ठिकाणी मित्रांनो लॉंग लॉंग ॲगो असं आपण म्हणतो. कोणे एकेकाळी हा आहे वन्स अपॉन द टाईम. तर खूप खूप वर्षापूर्वी जर असं म्हणायचं असेल तर आपण म्हणूया लॉंग लॉंग ॲगो. लॉंग लॉंग ॲगो. बघा मित्रांनो, लॉंग लॉंग ॲगो. कोणे एकेकाळी. कोणे एकेकाळी. वन्स अपॉन द टाईम. वन्स अपॉन द टाईम. एकदा काय झाले. व्हॉट हॅपन वन्स. व्हॉट हॅपन वन्स. काय झाले म्हणजे व्हॉट हॅपन, एकदा म्हणजे वन्स. एक जंगल होते. देअर वॉज अ जंगल. देअर वॉज अ जंगल. जंगलला इंग्लिशमध्ये जंगलच म्हटलं जातं मित्रांनो. फॉरेस्ट आपल्याला माहिती आहे, फॉरेस्ट म्हणजे पण जंगल. पण गोष्टीमध्ये आपण फॉरेस्ट पण म्हणतो आणि जंगल पण म्हणतो. आपल्याला आजच्या भागामध्ये किंवा आपल्या जो काही उद्देश आहे मित्रांनो इंग्लिश स्पीकिंगचा, त्याच्यामध्ये आपण ग्रामरला जास्त फोकस न करता आपण सोप्या पद्धतीने पण इंग्लिश कसं बोलता येईल हेच आपण बघतोय मित्रांनो. ठीक आहे. आणि त्या जंगलात, बघा मित्रांनो, आणि त्या जंगलात, आणि साठी आपण घेऊया अँड इन दॅट फॉरेस्ट. इन दॅट फॉरेस्ट किंवा इन दॅट जंगल. अँड इन दॅट जंगल. त्यासाठी आपण दॅट घेतलेला आहे. जंगलात म्हणजे आत, आतसाठी इन घेतलेला आहे. जंगलसाठी हा शब्द आहे. इन दॅट फॉरेस्ट अनेक प्राणी राहत होते. मेनी एनिमल्स वेअर लिव्हिंग. मेनी एनिमल्स वेअर लिव्हिंग. बघा मित्रांनो, आता या ज्या वाक्यांचा जो काही एक सिक्वेन्स आहे मित्रांनो, तो आपण लक्षात जर ठेवला तर बघा वाक्य कसं तयार होतं. लॉंग लॉंग ॲगो, वन्स अपॉन द टाईम, व्हॉट हॅपन वन्स, देअर वॉज अ जंगल, अँड इन दॅट जंगल मेनी ॲनिमल्स वेअर लिव्हिंग. त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहत होते. पुढचं आहे, त्या जंगलामध्ये, इन दॅट जंगल, इन दॅट जंगल, एक होता ससा. एक होता ससा. वन वॉज रॅबिट. वन वॉज रॅबिट. आणि एक होता कासव. अँड वन वॉज टॉर्टस. याला काही लोक टॉर्टॉइज म्हणतात, काही टॉर्टस म्हणतात. तर तुम्हाला जे आवडेल ते म्हणू शकता मित्रांनो. अँड वन वॉज टॉर्टस. दोघे खूप चांगले मित्र होते. दोघेसाठी आपण घेऊया बोथ. बोथ वेअर बेस्ट फ्रेंड्स. बोथ वेअर बेस्ट फ्रेंड्स. बोथ वेअर बेस्ट फ्रेंड्स. दोघे खूप चांगले मित्र होते. त्यानंतर पुढचं वाक्य, एकदा त्यांनी शर्यत लावायची असे ठरवले. आता ठरवण्यासाठी आपण घेऊया डिसाइड, आणि ठरवलेसाठी डिसाइडेड. वन्स दे डिसाइडेड अ रेस. वन्स दे डिसाइडेड अ रेस. एकदा त्यांनी शर्यत लावायचे ठरवले. वन्स दे डिसाइडेड अ रेस. वन्स दे डिसाइडेड
रेस अँड शर्यत सुरू झाली आणि शर्यत सुरू झाली अँड द रेस स्टार्टेड स्टार्टेड अँड द रेस स्टार्टेड. या ठिकाणी मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स आहे. गोष्टीमध्ये आपण जास्ती करून पास्ट टेन्सचा वापर करतो. पुढचं वाक्य आहे, जो आंब्याच्या झाडाजवळ आधी पोहोचेल तो विजेता. Who will reach at the mango tree will be the winner. Who will reach at the mango tree will be the winner. जो आंब्याच्या झाडाजवळ आधी पोहोचेल तो विजेता. Who will reach at the mango tree will be the winner. किंवा who will before reach, आधीसाठी आपण बिफोर घेऊ शकतो. Who will before reach at the mango tree will be the winner. बिफोरला आपण मँगो ट्रीच्या नंतर घेऊया मित्रांनो. Who will reach at the mango tree before, जो आंब्याच्या झाडाजवळ आधी पोहोचेल तो विजेता. Who will reach at the mango tree before will be the winner. ससा खूप वेगाने पळत होता. Rabbit was running very fast. Rabbit was running very fast. किंवा रॅबिट वॉज रनिंग फास्टली असं पण तुम्ही म्हणू शकता. आणि कासव हळूहळू चालत होता. अँड टॉर्टस वॉज वॉकिंग व्हेरी स्लो. अँड टॉर्टस वॉज वॉकिंग व्हेरी स्लो. किंवा अँड टॉर्टस वॉज वॉकिंग स्लोली. पळता पळता ससा खूप थकला. व्हाईल रनिंग रॅबिट टायर्ड. व्हाईल रनिंग रॅबिट टायर्ड. टायर्ड म्हणजे दमला, थकला. किंवा आपण असं पण म्हणू शकतो रॅबिट इज टायर्ड बाय रनिंग. पण आपण सोप्यात सोपं असं म्हणूया व्हाईल रनिंग रॅबिट टायर्ड. सिंपल पास्ट वापरलाय. या ठिकाणी वॉज रनिंग आहे, इकडे सुद्धा वॉज रनिंग आहे. हा पास्ट कंटिन्युअस आहे. पुढचं आहे, त्याला लागली भूक. ही बिकेम हंग्री. ही बिकेम हंग्री. त्याला भूक लागली किंवा त्याला लागली भूक. ही बिकेम हंग्री. त्याने रस्त्याच्या बाजूला हिरवेगार गवत पाहिले. त्याने रस्त्याच्या बाजूला हिरवेगार गवत पाहिले. ही सॉ ग्रीन ग्रास बिसाइड द रोड. ही सॉ ग्रीन ग्रास बिसाइड द रोड. त्याने छान छान गवत खाल्ले आणि झोपी गेला. ही सॉ डेलिशियस ही एट डेलिशियस ग्रास अँड वेंट टू स्लीप. ही एट म्हणजे त्याने खाल्ले. डेलिशियस म्हणजे छान छान. ही एट डेलिशियस छान छान म्हणजे या ठिकाणी स्वादिष्ट गवत असं या अर्थाने मित्रांनो. छान छान म्हणजे खूप सुंदर किंवा ब्युटिफुल असं नाही. आपण गवतला डेलिशियस म्हणू शकतो पण ब्युटिफुल नाही म्हणू शकत. तर छान चित्र काढले तर आपण म्हणतो की नाईस पिक्चर, ब्युटिफुल पिक्चर. पण या ठिकाणी गवत आहे म्हणून आपण डेलिशियस म्हणूया.
ही एट डेलिशियस ग्रास, तुम्ही ग्रीन ग्रास पण म्हणू शकता. ही एट डेलिशियस ग्रास अँड वेंट टू स्लीप. तुम्ही डायरेक्ट वेंट टू स्लीप न म्हणता अँड स्लेप्ट असं म्हटलं तरी चालेल. ही एट डेलिशियस ग्रास अँड वेंट टू स्लीप. पुढचं, कासवाने सशाला पाहिले की तो झोपला आहे. Tortoise saw rabbit that he slept. Tortoise saw rabbit that, की म्हणजे that, तो he slept. Tortoise saw rabbit that he slept. कासव चालतच राहिला व आंब्याच्या झाडाजवळ पोहोचला. Tortoise was walking continuously. चालतच राहिला म्हणजे चालत होता. So tortoise was walking continuously व आंब्याच्या झाडाजवळ पोहोचला. and reached at the mango tree किंवा near the mango tree. at the mango tree. Tortoise was walking continuously and reached at the mango tree. ससा उठून पाहतो तर काय? Rabbit woke up and see what? Rabbit woke up and see what? बघा, Rabbit woke up and see what? कासव शर्यतीच्या अंतिम ठिकाणी पोहोचलेला होता. Tortoise had already reached at the destination of the race. Tortoise had reached at the destination of the race. शर्यतीच्या of the race. अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली. In this way tortoise won the race. In this way tortoise won the race. बघा मित्रांनो, आजच्या वाक्यांमध्ये आपण एक सिक्वेन्स ठेवला होता. तुम्हाला कळलंच असेल की ससा आणि कासवाची आपल्याला सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे. मला याच्यामधून एक उद्देश असा दाखवायचा आहे की आपण म्हणत असतो की इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला नवीन शब्दांची गरज भासत असते. पण आता तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये तुमच्यासाठी एकही शब्द नवीन नव्हता. जे काही रेग्युलर क्रियापद होते, टॉर्टस, रॅबिट, हे 2 शब्द आपल्याला लहानपणापासून माहिती आहेत. फक्त आपल्याला वाक्य बनवत असताना कुठल्या काळामध्ये बोललं पाहिजे, त्या काळाचा कसा फॉर्म्युला आहे, हे एकदाचं पाठ झालं की आपण त्या काळामध्ये असे हजारो वाक्य आपण बनवू शकतो. तर मॉरल ऑफ द स्टोरी आपण बघूया की या कथेचा बोध काय आहे. मॉरल, तात्पर्य काय आहे. मॉरल म्हणजे या ठिकाणी तात्पर्य. तर स्लो बट स्टेडी विन्स द रेस. स्लो but steady wins the race. याचा अर्थ आहे मित्रांनो, सावकाश परंतु सतत सातत्यपूर्ण प्रयत्नांनी माणूस विजयी होतो. तसं आपलं इंग्लिश स्पीकिंगचे हे जे सावकाश प्रयत्न आहेत मित्रांनो, पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. एक दिवस तुम्ही नक्की जिंकाल, म्हणजेच एक दिवस तुम्ही इंग्रजी भाषेवर नक्की प्रभुत्व मिळवाल मित्रांनो. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.